हाय नमस्कार आणि सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। अशी वेळेवर कामं करावी लागली ना की प्रिपरेशनचं महत्त्व तेव्हा कळतं। आता अश्विनला ऑफिसला जायचं होतं आणि घरात भाजी नव्हती। घरी असले की काही पण कडधान्य किंवा रस्सेवाली भाजी चालते, पण ऑफिसला जायचं असेल तर प्रॉपर भाजीवालाच टिफिन द्यावा लागतो। मी भाजीच कट करत होते, नुकताच चहा झाला होता, तोपर्यंत सुजित आला आणि त्याचं 4-5 दिवसापासून चालू होतं की मी येणार आहे, पण काही कन्फर्म नव्हतं। फायनली वेळेवर कन्फर्म केलं आणि वेळेवर असूनही आईनी त्याच्यासोबत हा असा एक पिटारा सुद्धा पाठवला आहे, तो मी पुढे दाखवतेच। आज फ्रायडे आहे, ॲक्च्युली एका कामासाठी तो आला आहे। सॅटर्डे संडे ते काम करायचं आहे आणि आज फ्रायडे आहे तर सुट्टी नाही आहे, तो कामालाच बसला। आल्यानंतर फ्रेश झाला, मस्त मी पोहे बनवले आणि जर ऑफिसला जायचं नसतं ना तर मी बघा असे स्प्राउट्स, त्याला इतके सुंदर मोड आले आहेत ना, त्याची उसळ बनवली असती, पण म्हटलं राहू दे, आपल्यालाच डोसे बनवायसाठी काम येईल म्हणून त्याची काही मी भाजी बनवणार नाहीये। आता उन्हामुळे झाडांना एक दिवसही पाणी स्किप करू शकत नाही, कधी कधी 2दा द्यावं लागतं। त्यात मी जे नवीन प्लांट्स आणलेले आहेत ते अजून रिपॉट करायचे आहे आणि स्पेशली फ्लावर प्लांट्स आहेत, त्याला जर पाणी नाही दिलं ना तर ते लगेच असे सुकल्यासारखे दिसतात, त्यामुळे थोडीशी एक्स्ट्रा केअर घ्यावी लागती आहे। टिफिनमुळे तर भाजी चपाती सकाळीच बनली होती, आता फक्त मला डाळ भात बनवायचा होता आणि एक कैरी जी रियांशही खात नव्हता आणि मलाही खाऊ देत नव्हता, ती काय माहिती त्यांनी कशासाठी ठेवली, तो शाळेत गेलाय, म्हटलं चला आज त्याचं लोणचं बनवून टाकते। मागच्या वेळी जसं बनवलं होतं तसंच, फक्त मी यावेळी गूळ ॲड नाही केलं, मागच्या वेळी गूळ टाकला होता आणि ते सुद्धा खूप टेस्टी झालं होतं। आता हे पण बनवलेलं लोणचं मॅक्सिमम 2 दिवस पुरणार आहे, कारण ते तसंच नुसतं खाल्लं जातं पण टेस्टी लागतं। रियांशला यायला तसाही खूप वेळ होता आणि सुजितचा ब्रेक झाला होता, म्हटलं चला आपण दोघंजणं जेवून घेऊ, तसंही मला एकटीला जेवायला लागतं। गप्पा गोष्टी करत करत आमचं जेवण झालं, त्याचं जे काम होतं त्याच्याबद्दल सांगत होता आणि बाकी सगळं काय चालू आहे या सगळ्या गप्पा गोष्टी चालू होत्या। ॲक्च्युली ना त्याला पण व्हिडिओमध्ये यायला खूप असं आवडत नाही, पण थोडंफार आता तो कम्फर्टेबल आहे आणि मलाही वाटतं की चला आपली लोकं आहे, आपण थोडं का असे ना त्यांना घेऊ शकतो। पण दुसऱ्यांच्या बाबतीत मात्र असा विचार आपण नाही करू शकत, शेवटी कितीही नाही म्हटलं ना तरी फरक पडतोच। त्यात नंतर ओपन करू आपण ते। तुला काय वाटते? त्याला वाटते की माझ्यासाठी आणलंय सगळं काही, है ना? माझ्यासाठी काय पाठवलं? आज आमचा रियांश एकदम गुड बॉय बनणार आहे, एकदम सगळं काय ऐकणार आहे। हां ठीक आहे जा जा। त्याला असं वाटतं की याच्यासाठी पूर्ण पिटारा भरून आणलाय का? आंबे आहे का सगळ्यात पहिले विचारतो तर, आपल्याकडे का आंब्याचं झाड आहे का? विमल आहे त्यात, विमल पान मसाला। आज आमचा रियांश डायनिंग वर बसणार आहे। बघ सगळ्यात शेवटी खाणारा केक पहिलेच एका बक्क्यात खाल्ला तो, बघ। तुला नाही वाटत आज जरा तू जास्त छान हँडरायटिंग काढली? काय शाळेतून आलात तेव्हापासनं मामाला लाडीगोडी लावण्याचं काम चालू आहे, व्यवस्थित वागणं, लिहून दाखवणं आणि बाकी पण पुढे आहे अजून। आणि हे सगळं त्या दोघांचं बोलणं झालेलं आहे, काहीतरी त्यांची डील झालेली आहे आणि रियांशला मामाकडून काहीतरी घेऊन पाहिजे आहे, म्हणून ही सगळी लाडीगोडी चालू आहे। पण तसंही ना मामा भाच्याचं नातं हे वेगळंच असतं। भाचा मामाला इतक्या हक्काने काही मागू शकतो ना, खरं तर त्याचं आला तेव्हापासून त्याच्या मागे मागे फिरणं चालू होतं, पण त्याचं ऑफिस चालू आहे, कधी कॉल असतो त्यामुळे इकडे तिकडे असतो, नाही तर त्याला काही सोडलं नसतं त्यांनी। आता माझी का गडबड चालू आहे तर अश्विन ऑफिसमधून आले आणि आल्यानंतर बोलतात की अश्विनचे पण मामा येणार आहे, म्हणजे माझे मामसासरे येणार आहेत। आणि असं कोणी येणार म्हटलं की आपल्याला वाटतं घर थोडंसं टापटीप दिसलं पाहिजे। आणि मला माहिती आहे सगळ्यात जास्त मोठं टेन्शन काय येतं, माझा एंट्रन्स, कारण तिथे खरंच खूप धूळ असते, कधी मी झाडलेलं नसतं, पुसलेलं नसतं, त्यामुळे घराच्या आतमध्ये यायच्या आधी ना मला बाहेरचं थोडंसं क्लीन करावं असं वाटतं आणि तेच मी केलं। जर आत्ता माझ्याकडे प्रेशर बॉटल असती ना तर तेवढी धूळ तिथे झाली नसती, पण ती प्रेशर बॉटल आज उद्या करता ती पण काही घेणं होत नाही आहे। आणि रियांशनी त्याचा टेबल असा सजवलेला असतो, कारचे रिमोट,
कार आणि बरंच काय काय सामान असतं ते सगळं त्याला क्लीन करायला लावलं. अचानक कोणी येणार म्हटलं ना की घरातल्या स्त्रीची खूप गडबड होते. म्हणजे साफसफाई करू, थोडीशी आवराआवर करू, की काय बनवू, खायला काय देऊ, किचनमध्ये काय करू, हे सगळं आपल्या डोक्यात चालू होतं. सगळ्यात आधी तर मी थोडीशी आवराआवर केली आणि आत्ता रियांश ना त्याची मार्कशीट घेऊन फिरतोय. ती त्याला मामाला दाखवायची आहे. मला सगळ्या सब्जेक्टमध्ये ए मिळाला आहे, काही सब्जेक्टमध्ये बी आहे मामा. सो आपण जी डील केली होती ती डील म्हणजे ते तुम्हाला घेऊन देऊ शकतोस, पण मला ॲक्च्युली त्याला ना ड्रोन पाहिजे आहे, ज्यासाठी मीच नाही म्हटलं आहे. ड्रोन अशी वस्तू आहे ना, ती उडवता येत ना त्याच्यासोबत व्यवस्थित खेळता येत, पण त्याच्या डोक्यात काय त्या ड्रोनचं वेड लागलं आहे माहिती नाही. त्याला ड्रोनच पाहिजे आहे. सध्या तरी मी सुजितला सांगितलं की आत्ता नाही, तिकडे अमरावतीला आल्यानंतर मी तुला घेऊन देईल. असं थोडंसं आणखी 1-2 महिने टाळू शकतो आपण त्याला. अश्विनचे मामा मामी आणि त्यांना घेऊन माझे सासरे पण येतील. आता ते यायच्या आधी आम्ही सगळे का तयार झालो हे मी पुढे सांगतेच. आणि ते सगळे ना अकोल्याहून आलेली आहेत, आपली विदर्भाचीच माणसं आहेत. मामी कशा आहे? बसा. लगा ये क्या है? अच्छा, हे तुम्ही तू आत्ता लिहिलं का हे? आम्ही आधीच तयार झालो, कारण आमच्या सगळ्यांना बाहेरच जेवायला जायचं होतं. उशीर झाला होता. त्यातल्या त्यात मी घरी बनवलं पण असतं, पण त्यांना नॉनव्हेज खायचं होतं आणि नॉनव्हेज काही लवकर बनत नाही, खूप उशीर झाला असता. म्हणून म्हटलं चला बाहेर जाऊन जरा निवांत गप्पा पण मारता येतील. ते आल्यानंतर मी फक्त चहा बनवला आणि टी टाईम केक सर्व केला. खिचडी त्यांना नाही जेवायचं, आपण खिचडी खाऊ शकतो. पता नहीं वहाँ पे मिलेगा कि नहीं मिलेगा. चलो फिर. हाँ चला मग, ऑलरेडी उशीर झाला, आपण त्यांच्यासाठी थांबलो म्हणून. आम्हीच का आलो तर त्यांना जेवायचं नव्हतं. दुपारी त्यांचं खूप उशिरा आणि हेवी जेवण झालं होतं. पण आमचा ऑलरेडी प्लॅन बनलेला. रियांशचं चालू होतं की नाही मम्मा आता मला चिकनच खायचं आहे, त्याला चिकन लॉलीपॉप खूप आवडतं. आणि आम्ही स्पेशली ना वऱ्हाडी, जिथे सावजी जेवण मिळतं, सावजी चिकन करी म्हणजे सावजीचे जे प्रकार मिळतो, तिथे आलो आहे स्पेशल आपल्या विदर्भाचं खायला. थोडासा वॉक पण केला आणि जसं मी बोलले की असे छोटी पिलं दिसली ना की याचं मन खूप त्यात अडकतं. त्याला वाटतं की अशी छोटी पिलं दिसली की मी घेऊन घरीच येतो. आत्ता त्या मांजरीमुळे तिला तो हात लावत नाही आहे, अदरवाईज त्याला उचलून घेणं, त्याला हात लावणं हे सगळं त्याचं चालू असतं. दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओची सुरुवात केली. सुजितला जायचं आहे आणि त्याला लवकर जायचं होतं, म्हणून म्हटलं चला नाश्ता आधी करून घेऊया. तर नाश्त्यामध्ये आता मी उत्तप्पा बनवते आहे. तो ज्या कामासाठी आला होता ते काम त्याला करायसाठी जायचं आहे. आता मामा भाच्या दोघांचा नाश्ता चालू आहे. त्यांचं झालं की मग आम्ही करतो. आता जी डील झाली होती ती तर आता नाही झाली, त्यामुळे रियांश थोडासा नाराज होता. पण आता 1-1.5 महिन्यानंतर आम्ही भेटणारच आहे, त्यासाठी तो खुश पण होता. सगळ्यात शेवटी आता मी नाश्ता करायला बसले. रियांश आंघोळीला गेलाय, अश्विन खाली कार क्लिनिंगसाठी गेली. आता मी नाश्ता करते आणि त्यानंतर हा पिटारा ओपन करते. काल मी मुद्दामच नाही केला, म्हटलं ठीक आहे चला काढल्यानंतर मग ते सगळं भरून पण ठेवायचं आहे. सो डब्बे पण मला बघून ठेवायचे होते. आता काढते लगेचच, डब्यात पण भरून ठेवते. आणि स्वयंपाकाची घाई नाही आहे. कालचा खूप सारा डाळ आणि भात शिल्लक आहे. आता फक्त भाजी आणि चपाती करायची आहे. डाळीला मी वरून तडका देऊन देईल. तर हे झाल्यानंतर मी म्हटलं चल थोडंसं सामान घेऊन येते. मला थोडं हेअर कलर वगैरे आणायचा होता आणि आहेत 1-2 गोष्टी, तर त्या पण आणायला जाते. झालंच तर म्हणजे जर माझं हे लवकर झालं तर, नाहीतर मग संध्याकाळी तर आहे. चला आता हा वर्षभर पुरणारा पिटारा ओपन करते. ओपन केल्याबरोबर आईने एक पत्रिका पाठवली आहे. उन्हाळ्यात भरपूर असे लग्न असतात, पण मी तशीच जायचा कंटाळा करते. या लग्नासाठी वगैरे जाणं तर शक्यच नाही आहे. या बॉक्समध्ये शेवया आणि पापडा हे मला माहिती होतं, कारण ते मीच सांगितलं आणायला. एवढूच्या शेवया बघून मला वाटलं की एवढ्याशा कशा काय पाठवला, पण आई ती शेवटी आईच असते. तिला म्हटलं होतं की तू कुरडई पापड असं काही पाठवू नको, कारण ते असलं की खाण्यात येतं आणि आम्हाला अशी खूप जास्त सवय पण नाही आहे. तिने जे होते ते सरगुंडे पाठवले. रियांशसाठी रसासोबत खाण्यासाठी त्या कुरडया पाठवल्या आणि तिला जेवढं म्हटलं होतं ना मी पाठव,
त्याच्यापेक्षा तिने जास्तच पाठवलं. खरं तर शेवया पापडा पण एवढ्या जास्त खाण्यात येत नाही, रियांश पण कंटाळतो आणि अश्विन तर हे सगळं वाळवण जास्त काही खातच नाही. राहिली मी, कधी संध्याकाळच्या वेळी कधी रात्रीच्या वेळी माझं शेवया पापडा चालू असतं. मला ते आवडतंही कारण मला लहानपणापासून सवय आहे त्याची. तर भरपूर अशा शेवया पाठवल्या ज्या आत्ता आईनी करून घेतल्या होत्या. आणि पापडा तर विचारूच नका, वर्षभर पुरेल, वर्षभरापेक्षाही जास्त मला जातो तो पापडा. कारण नाश्ता तुम्हाला माहिती आहे की आम्ही मोस्टली अंड्याचा नाश्ता करतो, त्यामुळे असे नाश्ते खूप कमी होतात. आता काय काय आणलं हे मी तुम्हाला दाखवते. या बघा, सुरुवातीला मला वाटलं एवढ्याशा शेवळ्या कशा काय दिल्या, पण या मागच्या वर्षीच्या होत्या. हे थोडेसे सरगुंडे दिले आहेत, तेही अश्विनला आवडतात म्हणून. आणि बाकीचं छोटं मोठं तेही मी नाही म्हटलं तरी तिने पाठवलं. जर मी हो म्हटलं असतं ना तर हे कुरडई आणि ते सगळं ना डबल आलं असतं. आता तेही सुजित येणार होता म्हणून तिने जेवढं शक्य होईल तेवढंच पाठवलं, कारण त्यालाही कंटाळा येतो सामान उचलून आणायचा जसा की मला येतो. पण मला ना ॲक्च्युली माझी बॅग जड असते, त्यातल्या त्यात हे सामान आणणं. पण हे असं सामान आहे की आई असेपर्यंत का असे ना, पण आपल्याला हे जे वाळवण्याचे पदार्थ आहे ते आपल्याला माहेरूनच मिळतात आणि भरभरून मिळतात. आता ते आणणं आपल्याकडून शक्य होत नाही. सुरुवातीला मी त्या वड्या, अशा कुरडया, पापड, मसाले, हळद, बेसन हे सगळं आणायची. पण आता बॅगच एवढी जड होऊन जाते की ते सगळं प्रेम आणणं ना थोडं कठीण होऊन जातं. बाकी आपले कपडे आणि हेच सगळं आता जास्त होतं. अशी सवय प्रत्येक मुलीला असते आणि प्रत्येक आई ही अशीच असते, तिचं हेच प्रेम आहे वाळवण. जमेल तेवढं डब्यात काढून ठेवलं आणि आल्याबरोबर लगेच सरगुंडे सुद्धा बनवले, कारण आज रस पण बनणार होता. दुपारच्या वेळी तर काही जाणं झालं नाही, पण संध्याकाळी थोडंसं सामान आणण्यासाठी आम्ही परत इथे आलो. मला स्पेशली हेअर कलर घ्यायचा होता आणि इथे ना इंडस व्हॅली नसतो, जो की मला पाहिजे होता. इथे असतो लॉरियल आणि बायोटिक. शेवटी मला बायोटिक किंवा लॉरियलमधून कुठला तरी एक घ्यावा लागेल. बाकी चुटूरपुटूर असं थोडंसं सामानही घेतलं. 8 वाजले. सगळ्यात आधी आल्यानंतर मी खिचडीचा कुकर लावला, कारण जेवायला 9 वाजतील आणि आत्ता सगळं हे मी सामान काढते. माझ्यासाठी काय आणलं? तुझ्यासाठी वॉटरमेलन आणलंय. अजून मी यावेळी ना हे ममाअर्थ सनस्क्रीन. रियाश तुझ्यासाठी नाही आहे ते, प्लीज प्लीज. घाण पाणी येते, फ्रीज मध्ये ठेव जा, फ्रीज मध्ये ठेव. म्हणूनच ना मी नाही म्हणते. हे सगळं ना पहिले मला एवढं वाटत नव्हतं, पण आता ना ॲक्च्युली मला ते असं वाटते की घाण पाणी आहे. लहानपणी आम्ही त्याला म्हणायचो की बेटा हे पाणी प्यायचं नाही, हे घाण पाणी आहे. पण आता ॲक्च्युली ना मुलांना कळत नाही तेवढं. आपल्या वयापर्यंत आपल्याला कळायला लागतं की या सगळ्या गोष्टी काही मॅटर करत नाही. त्यापेक्षा नारळ पाणी 100 पटीने कधीही चांगलं. मी म्हटलं होतं पप्पाला की घेऊ नको म्हणून, पप्पा नाही ऐकत ना. पप्पा म्हणाले की कधी कधीच घेतो आपण. असो, तर मी रिलायन्समध्ये गेले होते आणि रिलायन्समध्ये ना कधी कधी गिफ्टिंगसाठी चांगल्या वस्तू मिळून जातात. मला ॲक्च्युली उद्या भेटायला जायचं आहे. खूप दिवसापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं की भेटायचं. फायनली उद्याचा दिवस आला. तर तिघींना भेटायचं आहे. तिघींची ही लहान मुलं आहे, तर म्हटलं की लहान मुलांसाठी काहीतरी मला असं गिफ्ट घेता येईल तर मी घेऊन जाते. पण आपल्याला पाहिजे आणि ती वस्तू मिळाली असं सहसा होत नाही. आणि माझं असं आहे की वस्तू काही पण घ्यायला मी घेऊ शकले असते, पण मला असं वाटतं की मी दिलेली वस्तू काहीतरी उपयोगी पडली पाहिजे. ती ज्यांच्या घरी आहे त्यांना ती वापरता आली पाहिजे. त्यामुळे मग ते राहून गेलं. सो म्हटलं आता काय घेऊन जायचं उद्याचं मी वेगळं डिसाईड करू शकते. जर मला आणखी कुठे जायचं असेल तर, जसं की DIYला मी जाऊ शकते. पण म्हटलं चला आपली कला आपण कधी दाखवायची, म्हणून आता ना मी मस्तपैकी चॉकलेट्स बनवते. तिघींसाठी असे 3 पॅक मी तयार केलेले आहे. आणि कोणाला भेटणार आहे, उद्या कुठे जाणार आहे, हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मी तरी एक्सायटेड आहे. आय होप सो की उद्याचं केलेलं प्लॅनिंग सक्सेसफुल होईल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईलच. सो आता मी फक्त चॉकलेट बनवते आणि मला नाही माहिती कालचा प्लस आजचा व्हिडिओ मिळून मोठा होणार आहे छोटा होणार आहे, पण आत्ता मी फक्त चॉकलेट बनवते. बाकी उद्याचं मी सगळं तुमच्याशी शेअर करेल काय आहे. आणि असा होता आजचा व्हिडिओ. जी आईनी पाठवलेली शिदोरी आहे ती ॲक्च्युली वर्षभर पुरणारी आहे. खूप जास्त पाठवली आणि हे फक्त आईच करू शकते, तिचं हे प्रेम असतं. तर चला आता व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.